नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. आजची सर्वात इम्पॉर्टंट न्यूज आहे की निवडणूक कायदा दुरुस्ती लोकसभेत एक प्रकारे मंजूर झालेली आहे. याच्यामध्ये मतदार जे आपलं वोटिंग कार्ड आहे त्या मतदार ओळखपत्राला आधारची जोड म्हणजे मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडणारं वादग्रस्त निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत केवळ 27 मिनिटाच्या आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं. चर्चेसाठी अत्यल्प वेळ दिल्याने विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यातच हे विधेयक संमत झाल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी सदस्यांनी 1-2 मिनिटं बोलण्याची संधी देण्यात आली. अनेक सदस्याचे बोलणे तर पूर्ण होण्याआधीच त्यांच्यासमोरील माईक बंद करण्यात आला आणि या विधेयकावरील कथित चर्चेवर केंद्रीय विधी मंत्री किरण रिजिजू यांनी जेमतेम 5 ते 7 मिनिटात उत्तर देऊन दुरुस्तीचं समर्थन केलं. बनावट मताची नावे काढून टाकण्यासाठी ही दुरुस्ती गरजेची असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. या कायद्या दुरुस्तीमुळे निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयकाद्वारे मतदाराचे निवडणूक ओळखपत्र आता त्याच्या आधार क्रमांकाशी जोडले जाणार आहे. ही दुरुस्ती विधेयक मांडण्यास काँग्रेस, बहुजन समाज पक्ष यांचा विरोध होता आणि विधेयकावरील प्रत्यक्ष चर्चेतील तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांचा अनेकांचा याच्यावर विरोध होता. म्हणजे याच्यामध्ये काही काही फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत आणि याच्यामध्ये कायदा दुरुस्तीमुळे आधाराशी जी आपण आहे की मतदार ओळखपत्र जोडले जाण्यामुळे एक प्रकारे बनावट मतदाराची नावे रद्द करण्याच्या दुरुस्तीचा गरजेचा सरकारचा दावा. त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या दुरुस्त्या कोणत्या कोणत्या केल्यात की 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीचं नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाते, पण ही प्रक्रिया वर्षभरात एकदा जानेवारीमध्ये होत असे. ती आता जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या 4 महिन्यामध्ये केली जाईल. त्यामुळे नव्या मत यादीत समाविष्ट करण्यासाठी वर्षभर वाट बघावी लागणार नाही. नोकरीनिमित्त अन्यत्र असलेल्या पुरुष सर्व्हिस वोटर्सला त्यांच्या वतीने मतदान करण्यासाठी पत्नींना नामांकित करता येतं. मात्र आता पर्यायात पत्नीला आपल्या पतीला नामांकित करता येईल. वाईफ ऐवजी स्पाऊस असा शब्दप्रयोग केला जाईल, असं पण एक प्रकारे या दुरुस्ती विधेयकामध्ये दुरुस्ती केलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जम्मूसाठी 6 तर काश्मीरसाठी एका अतिरिक्त मतदारसंघाची सीमांकन आयोगाची जी आहे ती शिफारस झालेली आहे. जम्मू काश्मीरसाठी सीमांकन आयोगाने जम्मूसाठी विधानसभेच्या 6 तर काश्मीरसाठी एक अतिरिक्त मतदारसंघाची शिफारस केल्याच्या वादाची चिन्ह आहेत. नॅशनल कॉन्फरन्स आणि अन्य पक्षांनी याला तीव्र विरोध केलाय. आयोगाने भाजपच्या राजनीतीनुसार शिफारसी केल्याचा आरोप एक प्रकारे होत आहे. आता याच्यामध्ये सीमांकन आयोग काय आहे आणि त्याची कामं काय आहेत आपण ते समजून घेऊया. सीमांकन आयोगाला इंग्लिशमध्ये डिलिमिटेशन कमिशन असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये रिसेंटली जे आहे की डिलिमिटेशन कमिशन जे आहे जम्मू काश्मीर यांचा जो 370चा दर्जा काढला होता, जम्मू काश्मीर आणि लडाख याच्यावर सीमांकन आयोग बसवण्यात आला होता. डिलिमिटेशन कमिशन ही बसवण्यात आली होती आणि याच्यामध्ये जम्मू काश्मीर ऑर्गनायझेशन ऍक्ट 2019 पर्टिक्युलरली याच्यामध्ये डिलिमिटेशन मध्ये सुधारणा करण्यात येणार होती. आता याच्यामध्ये डिलिमिटेशन सीमांकन म्हणजे काय की एक ऍक्ट आहे, एक प्रोसेस आहे. डिलिमिटेशन एक ऍक्ट आहे, एक प्रोसेस आहे ज्याच्याद्वारे बाउंड्री मधील टेरिटरी कॉन्स्टिट्युएन्सी किती असू शकतील, जनगणनेनुसार बाउंड्रीज मध्ये या टेरिटोरियल कॉन्स्टिट्यूशन किती असू शकतील हे एक डिसाईड केलं जातं. मतदारसंघ या बाउंड्रीमध्ये किती असू शकतील, किती मतदार उभा राहू शकतील हे डिसाईड करतं डिलिमिटेशन कॉन्स्टिट्यूशन. आणि याच्यामध्ये इक्वल रिप्रेझेंटेशन टू इक्वल सेगमेंट ऑफ पीपल की प्रत्येकाला इक्वल रिप्रेझेंटेशन मिळलं पाहिजे. इक्वल सेगमेंट ऑफ पीपलला प्रतिनिधित्व सगळ्यांचं इक्वल राहिलं पाहिजे. फेअर डिव्हिजन ऑफ द जिओग्राफिकल एरिया म्हणजे जिओग्राफिकल एरिया डिसाईड करण्याचं काम, कोणता मतदारसंघ कुणाला हे डिसाईड करण्याचं काम डिलिमिटेशन कमिशन करतं. 1 वोट 1 व्हॅल्यू या प्रिन्सिपलवर हे काम करतं. जर याच्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आपण बघितल्या तर आर्टिकल 82, आर्टिकल 82 जे आहे पार्लिमेंट जे आहे की इनॅक्ट करतं डिलिमिटेशन कमिशन म्हणजे पार्लिमेंट हे डिलिमिटेशन कमिशनला बसवतं, इनॅक्ट करतं. याच्यामध्ये डिलिमिटेशन ऍक्ट पार्लिमेंट इनॅक्ट डिलिमिटेशन ऍक्ट आफ्टर एव्हरी सेन्सेक्स की प्रत्येक सेन्सेक्स झाल्यानंतर एक प्रकारे डिलिमिटेशन कमिशनला बसून मतदारसंघ जे आहे त्याची फेर रचना एक प्रकारे केली जाते. आर्टिकल 170 मध्ये आर्टिकल 82 जो आहे तो पार्लिमेंटला अधिकार देतो. तो आर्टिकल 170 स्टेट ऑल्सो गेट डिवायडेड स्टेटचं डिव्हिजन जे आहे इंटू टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी ऍज पर द डिलिमिटेशन ऍक्ट की प्रत्येक सेन्सेस नंतर एव्हरी सेन्सेक्स नंतर केला जातो. वन्स अन ऍक्ट इन फोर्स युनियन गव्हर्नमेंट जी आहे केंद्र सरकार जी आहे ती एक प्रकारे
डिलिमिटेशन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सीमांकन आयोग याची स्थापना करते. फर्स्ट डिलिमिटेशन एक्सरसाइज वॉज कॅरीड आउट बाय द प्रेसिडेंट. पहिल्यांदा जी डिलिमिटेशन कॅरीड झाली होती प्रेसिडेंटने सेटअप केला होता विथ द हेल्प ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इन 1950 to 1951. आफ्टर इंडिपेंडन्स 1950 to 1951 मध्ये पहिली डिलिमिटेशन बसवली होती आणि त्याच्यामध्ये डिलिमिटेशन कमिशन ऍक्ट 1952 हा इनॅक्ट केला होता. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये डिलिमिटेशन कमिशन जे आहे 1952 नंतर 1963, 1973 आणि 2002 याच्यामध्ये कमिटी सेटअप केल्या गेल्या आणि डिलिमिटेशन जे आहे 1981 आणि 1991 नंतर सेटअप केल्या गेल्या नाहीत. या डिलिमिटेशन कमिशन 1981 आणि 1991च्या सेन्सस नंतर जे आहेत ते सेटअप केल्या नाहीयेत. आता याच्यामध्ये युनियन गव्हर्नमेंट तर एक प्रकारे अपॉइंटमेंट करते, परंतु याची अपॉइंटमेंट नामधारी जो आहे अपॉइंट करणारा प्रेसिडेंट करतो ऑन बिहाफ डिस्कशन करून, अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट. डिलिमिटेशन कमिशन अपॉइंट कोण करतं? प्रेसिडेंट करतं. आता याच्यामध्ये हे डिलिमिटेशन कमिशन युनियन गव्हर्नमेंट म्हणजे आता काय की काउन्सिल ऑफ मिनिस्टरची एड अँड ऍडवाइस तर ऑब्व्हियसली प्रेसिडेंट याच्यासाठी घेणार डिलिमिटेशन कमिशनसाठी. आता याच्यामध्ये अपॉइंटमेंट बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि हे जे कोलॅबरेशन ऑफ द वर्क असतं ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सोबत, इलेक्शन कमिशन जे आहे आपण कालच याची माहिती बघितली, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सोबत कोलॅबरेटली जे आहे डिलिमिटेशन कमिशन जे आहे ते वर्क करतं. कोलॅबरेशन विथ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. याच्यामध्ये कंपोजिशन आपण डिलिमिटेशन कमिशनचं बघितलं तर याच्यामध्ये एक रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जजेस, चीफ इलेक्शन कमिशनर्स, स्टेट इलेक्शन कमिशनर्स हे असतात. याच्यामध्ये एक प्रकारे नंबर ऑफ बाउंड्रीज कॉन्स्टिट्यूशन जे आहे पॉप्युलेशनच्या नुसार मतदारसंघ कसा बनवायचा हे सीमांकन आयोगाचं मेन काम आहे. आणि याच्यामध्ये सीट्स काय आहेत, शेड्यूल कास्टचे या पॉप्युलेशन मध्ये सीट्स काय, शेड्यूल ट्राईबचे सीट्स काय आहेत, वुमनचे काय सीट्स आहेत आणि त्याच्या पद्धतीने रिझर्वेशन कशा पद्धतीने द्यायचं हे पण एक प्रकारे ठरवण्याचं काम डिलिमिटेशन कमिशन देते. आणि याचे जे डिसिजन्स आहेत ही हाय पॉवर बॉडी आहे आणि आपण याचे डिसिजन कोर्टमध्ये पण चॅलेंज करू शकत नाही. कॅन नॉट बी कॉल्ड क्वेश्चन की यांचे जे डिसिजन आहेत हे आपण कोर्टमध्ये पण चॅलेंज करू शकत नाही इन क्वेश्चन बिफोर एनी कोर्ट. आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय आहे डिलिमिटेशन मध्ये की एक प्रकारे पॉप्युलेशन नुसार जे आहे की एक प्रकारे मतदारसंघ अरेंज करते, तर त्याच्यामुळे स्टेट जे आहेत पॉप्युलेशन कंट्रोल मेजर घेत नाही, कारण की आम्ही पॉप्युलेशन कमी केली तर आम्हाला पार्लिमेंटमध्ये सीट्स कमी भेटतील. ओके. आणि डिलिमिटेशन जनरली जो आहे की आतापर्यंत हे पॉप्युलेशन जे आहे वाढली तर मतदारसंघाची तशा संख्या वाढेल. तर आता आपण 1971चा सेन्सस फॉलो करतो. पार्लिमेंट जो आहे 1971च्या सेन्सस नुसारच मतदारसंघ जे आहे ते ठरवते. आणि लोकसभामध्ये आता तर आपल्या 550 लोकसभेमध्ये मेंबर किती आहेत 550 आणि राज्यसभेमध्ये मेंबर आहेत 250. ही इन्क्रीज होऊ शकतात जर आताचा सेन्सस बघितला तर. ऑब्व्हियसली आपली पॉप्युलेशन एवढी इन्क्रीज झाली आहे, पण आपण जे आहे 2026 पर्यंत आपल्याला 1971च्या सेन्सेक्सनी चालायचंय. आणि युनिफॉर्म पॉप्युलेशन ग्रोथ जे आहे 2026 पर्यंत होईल आणि 2026 पर्यंत 1971चाच डिलिमिटेशन कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते आपल्याला त्याच्यानुसार चालायचे सीमांकन आयोगानुसार त्या सेन्सेक्सनुसार. अशा पद्धतीने ही कॉन्स्टिट्यूशन बॉडी आपण कव्हर केली. आणि याच मतदारसंघाने डिलिमिटेशन कमिशनने आता जम्मूसाठी 6 मतदारसंघ असायला पाहिजे तर काश्मीरसाठी 1 अतिरिक्त मतदारसंघ असायला पाहिजे अशी शिफारस जी आहे ती आपल्याला केलेली दिसते. संभाजी महाराजांचं वडूला भव्य स्मारक. पुणे जिल्ह्यातील वडू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे पुत्र यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मारकाला कामाला तत्वतः मान्यता दिली आहे. वडू बुद्रुक येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि प्रमुख उपस्थितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जैतापूर प्रकल्पाचे फ्रान्स वाणिज्य दूताकडून समर्थन झालेले आहे. जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पात शिवसेनेने विरोध केला असतानाच हा प्रकल्प फ्रान्सच्या सहकार्याने होत असलेला हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे भारतीय आणि फ्रेंच उद्योगामधील सहकार्य अधिक वाढेल अशी प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्य दूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी सोमवारी केले. जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्पास पुन्हा चालना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय आणि या प्रकल्पास आपला विरोध कायम असल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलंय. या प्रकल्पावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातली वाद वाढत असताना फ्रान्सचे वाणिज्य दूत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी राजभवन येथे सदिच्छा भेट दिली आणि त्यावेळी ते बोलत होते की फ्रान्स 2022 मध्ये भारताला
आपला सांस्कृतिक महोत्सव बॉन्जो इंडिया आयोजित करणार असून त्यानंतर भारत देखील फ्रान्समध्ये नमस्ते फ्रान्स हा भारताचा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार आहे असं सांगण्यात आलंय. कोरोना काळात भारतातील फ्रेंच कंपन्यांनी एकही कामगार कपात केली नाही असं वाणिज्य दूतांनी राज्यपालाच्या निर्देशात आणून दिलंय. राज्यातील 22 सार्वजनिक विद्यापीठाचे कुलपती या नात्याने फ्रान्समधील विद्यापीठांनी राज्यातील विद्यापीठाची सहकार्य करण्यास प्रस्ताव केल्यास आपण त्याचे स्वागत करू असं देखील राज्यपालाने वाणिज्य दूतांना एक प्रकारे सांगितलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचं निधन झालेलं आहे. अभ्यासू कला शिक्षक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, कला महर्षी, बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत दत्तात्रय जोशी यांचे निधन झालेले आहे. कोल्हापूर कला क्षेत्रात चित्रपट क्षेत्रात सर्वात मोलांचे योगदान नाना पाटेकर, स्मिता पाटील, अभिनीत सूत्रधार या हिंदी चित्रपटातून त्यांनी आपल्या दिग्दर्शक कारकिर्दीस सुरुवात केली. टक्कर, निर्मला मच्छिंद्र कांबळी आणि जगज्जननी श्री महालक्ष्मी असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. सर सनईचा वारा हा काव्यसंग्रहास कदंब पुरस्काराने त्यांच्या एक प्रकारे सन्मानित केलं गेलं. दिल्लीतील संगीत नाटक अकादमी आणि काश्मीरमधील लोककलेचा अभ्यास या प्रकल्पावर सदस्य म्हणून त्यांनी काम देखील केलेलं आपल्याला दिसते आणि त्या अभ्यासासाठी इटली या देशाचा त्यांनी दौरा केला. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, मेळघाट मधील आरोग्य समस्येवरील अहवालाची अंमलबजावणी करा. मेळघाट ही जी परिस्थिती आहे, मेळघाट मध्ये जी परिस्थिती आहे ती एक प्रकारे विषद आणि कुपोषणासह येथील आरोग्य विषयक समस्यांवर भाष्य करणारा अहवाल एक प्रकारे आयपीसी अधिकारी चेरिंग दोरेजे यांनी उच्च न्यायालयात सादर केला. त्यावर हा अहवाल धूळ खात न ठेवता त्याच्या आधारे तातडीने आपत्कालीन कृती आराखडा तयार करा असे आदेश जे आहेत ते उच्च न्यायालयाने दिले. मेळघाट जो प्रदेश आहे तो अमरावती डिस्ट्रिक्ट जो आहे एक प्रकारे अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये येतो आणि ते कुपोषण आदिवासी भागातील जी कुपोषणाची समस्या आहे, आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. आरोग्याची तडजोड केली जाऊ शकत नाही, याच कारणासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणायला हवे. तसेच आरोग्याच्या मुद्द्यावर केवळ सार्वजनिक आरोग्य विभागाने नाही उपाययोजना करणेच पुरेसे नाही, आदिवासीची मानसिकता, राहणीमान इत्यादीचा विचार करून विभागाने एकत्रितपणे समन्वयाने उपाययोजना करणे आवश्यक आहे असंही न्यायमूर्ती यांनी प्रतिपादन केले. आणि दोर्जे यांचा सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करून तेथील आदिवासींना आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक पातळीवर काय समस्या आहेत, त्यांची प्रथा, संस्कृती यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून कशी रोखते याचा अभ्यास करा आणि आपत्कालीन त्याच्यावर ऍक्शन कृती आराखडा तयार करा असे आदेश देखील उच्च न्यायालयाने सरकारला दिलेले आपल्याला दिसतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, समाज कल्याण विभागाची 12 पदे जी आहेत ती रिक्त आहेत. सध्या राज्य सरकार समोर निर्माण झालेल्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा बिकट प्रश्न सोडवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचे संरक्षण करण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या समाज कल्याण प्रशासनाला दुर्बल अवस्था प्राप्त झाली आहे. प्रशासनातील सह आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्ताच्या 13 पैकी एकच जागा कार्यरत असून 12 पदे रिक्त आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तत्वतः मान्य दिलेल्या रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून विभागात अडगळीत पडलाय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. हे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी ओबीसीची सांख्यिकी माहिती जमा करण्याची सूचना न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत, पण त्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगावर सोपवण्यात आली आहे आणि आयोगाचे अध्यक्ष हे उच्च न्यायालयाचे विद्यमान निवृत्त न्यायमूर्ती असतात. तर दुसरे महत्वाचे पद हे सदस्य सचिव आहे. तर समाज कल्याण विभागातील ते सहसचिव आयुक्त सदस्य सचिव असतात. तर समाज कल्याण विभागाची यंत्रणा ओबीसीची माहिती जमा करण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी आहे, परंतु राज्यातील सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जागाच रिक्त असल्याचं महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग राज्यपत्रिकी अधिकारी संघटनेस एक प्रकारे निर्देशनास आणलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, भारताशी सहकार्याचं सातत्य. जर्मन मूल्य, हवामान बदल यांना तुम्ही कसा प्रतिसाद देता यावरच परराष्ट्र धोरण ठरेल अशी भूमिका जर्मनीने घेतली आहे. आपल्या संबंधात काही झाकोळ दिसेल पण भारताला संकल्पना मान्य आहेतच, परंतु अंमलबजावणी कशी किंवा कोणत्या गतीने करायला पाहिजे, जर्मनी आणि भारत याच्यामध्ये रिलेशनवर हे आर्टिकल आलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 नोव्हेंबर 2021 रोजी रोम येथील G20 बैठकीसाठी आलेल्या जर्मनीच्या आपत्कालीन अध्यक्ष अँगोला मर्केल आणि ओलाफ शॉल्फ यांच्या एक अनौपचारिक चर्चा झालेली आपल्याला दिसते. जर्मनीमध्ये 16 वर्षानंतर सत्यांतर घडलंय आणि ख्रिश्चन डेमोक्रेसी पार्टी जाऊन आता देशाच्या आघाडीचे सरकार आहे. ओलाफ शोल्फ हे नवीन राज्य प्रमुख चान्सलर झालेत. नव्या सत्ताधारी आघाडीला ट्रॅफिक लाईट आघाडी म्हटलं जातं, कारण शॉल्फ यांना सोशल डेमोक्रेटिक पार्टीचा ध्वजाचा लाल, त्याच्यासोबत फ्री डेमोक्रेटिक पार्टीच्या ध्वजाचा रंग पिवळा, तर पर्यावरण ग्रीन पार्टी नावाचा हिरवाईचा निर्देश आहे. या तिघा पक्षापैकी आता हे जे खाते वाटप झालेले आहे जर्मनीमध्ये परराष्ट्र मंत्रीपद एका महिलेकडे
ओरना अॅनालोना बेरकॉक यांच्याकडे आलेला आहे. बिअरबॉक ही ग्रीन पार्टीच्या नेत्या असून चान्सलर पदीच्या उमेदवार आहे. म्हणजे एक प्रकारे सत्यानंतर झाल्यानंतर जर्मनी आणि भारताचे रिलेशन्स कशा पद्धतीने राहू शकतात, कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात, ही या आर्टिकलमध्ये एक प्रकारे जर्मनीतील भारतीय माजी दूत यांनी लिहिलेलं आर्टिकल आहे. भारताचा आणि जर्मनीचा व्यूहात्मक भागीदारी वाढवण्यास भर दिला पाहिजे. हवामान बदल, अन्न सुरक्षा, ऊर्जा, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा आदीसह जागतिक मुद्द्यावर जर्मनी हा भारताचा एक महत्वाचा भागीदार आहे मानतो. अर्जना मर्कल यांच्या कारकिर्दीत आंतरशासकीय संवादाची स्थापना झाली. दोन्ही देशांतर्गत प्रतिनिधींनी एकामेकाशी मसलत केली असं त्यांचं स्वरूप आहे. हिंद प्रशांत क्षेत्रासाठी मार्गदर्शक तत्व म्हणजे इंडो पॅसिफिक गाईडलाईन जर्मनीने 2020 मध्ये मान्य केल्या. त्याला जर्मनीतील विद्यमान आघाडीची धोरणातील स्थान आहे. मार्गदर्शक तत्वामध्ये गुणात्मक वृद्धी उद्दिष्टपूर्ती करून जास्तीत जास्त जर्मनी आणि इंडिया यांच्या अनेक मुद्द्यावर एक प्रकारे कॉपरेशन होऊ शकतं. याच्यामध्ये भारतातील शिक्षण आणि कौशल्य विकास धोरणामध्ये त्यांनी एक प्रकारे रस त्यांच्या प्राईम मिनिस्टरने दाखवलाय. उद्योग क्षेत्राला त्याची मदत जास्तीत जास्त होईल. तर भारताने मोठ्या प्रमाणात उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना जाहीर केली. त्याचा उपयोग घेण्यासाठी जर्मन कंपन्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. अशा प्रकारे भारतात जर्मन उद्योगाची उत्पादन केंद्र म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हब्स उभारली राहिली तर भारतातून आग्नेय आशियाई देश तसेच आफ्रिकेकडून निर्यात करणे सोपे जाईल. भारत जर्मनी मिळून एखादा आफ्रिकेसाठी लस उत्पादन सुविधा प्रकल्प सुद्धा सुरू करता येऊ शकतो. या हेतूसाठी जर्मनीने आफ्रिकेला 25 कोटी युरो कर्जाऊ देण्याचं अभिवचन दिलेलं आहे. हे जर भारत मार्फत क्वाड पुढाकाराचा भाग म्हणून पूर्ण करायचं असेल तर भारतात ही दुर्लक्षित पूर्व आफ्रिका भागात लस उत्पादन केंद्र उभारण्याचं सहकार्य तो करू शकतो. थोडक्यात भारतात जर्मनीने ताज्या विचाराची एकमेकाची सहकार्य नेमके कुठे कुठे होऊ शकते हे आपल्याला या आर्टिकलमध्ये लेखकांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मोदी पुतीन चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनी चर्चा झाली. त्याच्यामध्ये द्विपक्षीय संरक्षण सहकार्य, खतपुरवठा, रशियाच्या अतिपूर्वेकडील प्रदेशाशी भारताचा संबंध वाढवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांची चर्चा केली. तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर देखील भारत आणि रशिया यांच्यामध्ये चर्चा झालेली आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की पनामा प्रकरणी ऐश्वर्या बच्चन ईडी समोर पुढे हजर राहिल्यात. 2016 सालच्या पनामा पेपर्स प्रकरणातील संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सक्त वसुली संचालन म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांच्या समोर एक प्रकारे हजर राहिल्यात. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा ऐश्वर्या या विदेशी विनिमय व्यवस्थापन कारकिर्दीनुसार म्हणजे फेमा जो ऍक्ट आहे आपला फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट या तरतुदी अंतर्गत चौकशी करण्यात येत असून त्याचा जबाब जो आहे तो नोंदवला जात आहे. ऐश्वर्या इंडिया गेट जनिकच्या ईडी कार्यालयात एक प्रकारे हजर झाली होती. आता ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जे आहे तर ते काय काम करतं की इलिगल कोणता सोर्सचा मनी लॉन्ड्रिंग असेल किंवा इलिगल मनी जो आहे तो आला असेल तर त्याला एक प्रकारे शोधून काढण्याचं काम एन्फोर्समेंट डायरेक्टरेट करतं. आणि आपण फॉरेन मध्ये कशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन करतो, कशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन करतो हे सगळं जे आहे ते फेमा तरतुदीमध्ये दिलेलं असतं. आणि त्यामुळे त्याचं उल्लंघन जर केलं असेल त्यांना न सांगून आपण इलिगली एक प्रकारे उल्लंघन केलं असेल तर फेमाच्या रूलचं व्हायोलेशन होतं. त्यामुळे जे आहे की ईडी समोर चर्चा होत असून फेमा अंतर्गत जे आहे की विनिमय व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदी अंतर्गत ही जी आहे ती चौकशी चालू आहे. भारतात ओमिक्रॉनची घातकता अद्याप स्पष्ट नाहीये. ओमिक्रॉन भारतातील संक्रमणशीलता, मानवी प्रतिकार शक्तीला चकवा देण्याची क्षमता किंवा तीव्र यांच्याबाबत अद्याप स्पष्ट पुरावा मिळाला नसल्याचं इंडियन सीओई जिनोमिक्स कस्टोडियम यांनी ताज्या वार्तापत्रात सांगितलंय. चिंताजनक मानला गेलेला हा उपप्रकार जगभरात वेगाने वाढतच असल्याचं त्यांनी नमूद केलंय. या नव्या उपप्रकारचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना तपासण्या करण्यात येत असल्याचं एक प्रकारे सांगण्यात आलंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे एनडीपीसी नार्कोटिक्स ड्रग अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स एनडीपीएस या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी विधेयकाला सोमवारी राज्यसभेत मंजुरी दिली आणि संसदेत हा विधेयक जो आहे तो सुधारणा त्याच्यामध्ये करण्यात आली आहे. याच्यामध्ये 1985 चा जो कायदा होता नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स ऍक्ट याच्यामध्ये 1985 ला जो कायदा होता त्याच्या अंतर्गत जे आहे की एक प्रकारे पार्लिमेंट ऑफ इंडिया प्रोहिबिट करत होतं मॅन्युफॅक्चरिंग, कल्टिव्हेशन, पोझेशन, सेल, पर्चेसिंग, ट्रान्सपोर्ट ऑफ कन्झम्पशन ऑफ नार्कोटिक ड्रग. आणि याच्यामध्ये एक प्रकारे इलिसिट ऍक्टिव्हिटीज जर केल्या तर एक प्रकारे पनिशमेंट सुद्धा एक प्रकारे दिली जात होती. हे जे अमेंडमेंट बिल होतं 2021 मध्ये हे लोकसभेने इंट्रोड्यूस केलेलं बिल होतं. याच्यामध्ये
नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स म्हणजे NDPSA ऍक्ट जो आहे 1985चा, त्याला अमेंड केलं जाणार होतं. ही ऍक्ट जो आहे मॅन्युफॅक्चर, ट्रान्सपोर्ट आणि कन्झम्पशन रिलेटेड नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स याच्या रिलेटेड आहे. आणि याच्यामध्ये जे पर्सन एक प्रकारे इलिसिट ऍक्टिव्हिटी, इलिगल ड्रग ट्रॅफिकिंग मध्ये जर अटकले असतील तर त्या जवळजवळ 10 इयर्स लिस्ट पनिशमेंट टू 20 इयर्सची पनिशमेंट होती आणि 1 लाख पर्यंत त्यांना फाईन देण्यात येत होता. आणि याच्याच अंतर्गत नार्कोटिक कंट्रोल ब्युरो NCB याची 1986 ला एक प्रकारे स्थापना करण्यात आली. आणि याच्यामध्ये जे आहे की पेनाल्टी, इलिसिट ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्या अमेंड नाही केल्या. आणि याच्यामध्ये ही एक प्रकारे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट जो 2014 मध्ये पण एक अमेंडमेंट आली होती, तर या जी अमेंडमेंट आहे 2021 ची, तर याला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट दिला जाईल असं सांगण्यात येत आहे. आणि हे जे बिल आहे लोकसभेमध्ये व्हॉइस वोटने जे आहे ते पारित झालं. आणि याच्यामध्ये NDPC ऍक्ट जो आहे 2014 ला जो अमेंड केला होता, तर काही ड्रगचा वापर सायकोट्रॉपिक सबस्टन्ससाठी पण करण्यात येत होता. मेडिकल ऍक्सेस या काही ड्रग्सला मिळाला पाहिजे हे जे प्रोव्हिजन्स होते ते 2014 मध्ये होते. त्याच्यासाठी लायसन्सिंग असणे खूप महत्वाचं आहे. हे इश्यूज एक प्रकारे याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. आणि याच्यावर अनेक ऑब्जेक्शन एक प्रकारे उठत आहेत की खरंच याच्यामध्ये अमेंडमेंट आणणं गरजेचं होतं का. आणि हा जो आहे की पनिशमेंट वगैरे कमी केलेली आहे. आणि रेट्रोस्पेक्टिव्ह बिल जे आहे की 2014 पासून याला अप्लाय केलेलं आहे. आणि याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटी जसं कानाबीज, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ नार्कोटिक ड्रग्स अँड याच्यामध्ये काही काही ऍक्टिव्हिटीजला परमिशन दिलेली आहे. त्या पद्धतीने आपण या बिलाची माहिती बघितली. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, नागालँड विधानसभेत आपसा मागे घेण्याचा एक प्रकारे ठराव घेतलेला आहे. केंद्र सरकारने ईशान्य भारतात लागू केलेला सशस्त्र विशेषाधिकार कायदा आस्पा मागे घेण्यात यावा असा ठराव नागालँड विधानसभेमध्ये एकमताने संमत करण्यात आला. हा कायदा राज्य सरकारच्या इच्छेविरुद्ध लागू करण्यात आला असून तो मागे घेण्यात यावा अशी मागणी केली. आणि 20 वर्षापासून ही मागणी करत असल्याला त्याच्यामुळे हा ठराव जो आहे तो पारित करण्यात आला. आणि आपसा जो आहे आर्म फोर्सेस स्पेशल प्रोव्हिजन ऍक्ट हा जो आहे की एक प्रकारे नागालँडच्या विधानसभेत सांगितलं की याला मागे आताच जी घटना घडली होती आपसा संबंधित की आपसाचे जे अधिकारी आहेत, सैनिक आहेत, त्यांनी एक प्रकारे सिव्हिलियन म्हणजे जे आहेत गुंड समजून सिव्हिलियन्सवर जे आहे ते आक्रमण केलं होतं. आणि याच्यामध्ये कितीतरी सिव्हिलियन जे आहेत ते मारले गेलेले होते. आणि आपसाचा ऍक्ट जो होता एक प्रकारे इन्सर्जन्सी ऑपरेशन जे आहेत या भागामध्ये, नॉर्थ ईस्ट भागामध्ये कमी करण्यासाठी एक प्रकारे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट जो आहे तो काढला होता. आणि यांना स्पेशल पॉवर्स दिलेल्या होत्या की डिस्टर्ब एरिया आहे आणि स्पेशल पॉवर्स यांना दिल्या होत्या की कुणालाही अरेस्ट वगैरे करू शकतो, अशा अनेक स्पेशल पॉवर याच्या अंतर्गत दिल्या होत्या. आणि त्याच्यामुळे या मिसयूज ऑफ पॉवर पण बऱ्याच पद्धतीने आस्पामध्ये होत होता. त्याच्यामुळे याला जे आहे की आस्पा मागे घेण्याचा एक प्रकारे ठराव जो आहे तो विधानसभेमध्ये पास केलेला आपल्याला दिसतो नागालँडमध्ये. माल्या आणि नीरव मोदी यांच्या मालमत्तेच्या विक्रीतून जवळजवळ 13,100 कोटीची वसुली केलेली आपल्याला दिसते. याच्यामध्ये विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोस्की यासारख्या फरार आर्थिक गुन्हेगाराच्या मालमत्तेच्या विक्रीतून बँकाने जवळजवळ 13,109.17 कोटी रुपये वसूल केलेले आहेत अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितलं. पुरवणी मागण्यातील चर्चेला उत्तर देताना विरोधकाच्या गदारोळातच त्यांनी माहिती दिली. बँकाचे हेतू परस्पर कर्ज बुडवे, विलफुल डिफॉल्टर म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहेत. आणि घोटाळेबाज विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोस्की यांच्या मालमत्तेच्या विक्रीतून 2021 ला 13,109 कोटी रुपये वसूल केले गेले अशी माहिती सक्त वसुली संचालन ईडी कडून प्राप्त झाल्याचा हवाला देत सांगितलंय. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट न्यूज आहे, पंतप्रधानांशी उद्योग प्रमुखाची अर्थसंकल्प पूर्व चर्चा. आघाडीच्या कंपन्या, मुख्य अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन अर्थसंकल्पाबाबत आशा अपेक्षा त्यांच्या पुढे ठेवल्यात. बँका आणि दूरसंचार, आरोग्य, निगा, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखाचा यात सहभाग आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांनी खासगी गुंतवणूकदार आणि साहसी भांडवलाची भेट घेऊन भारताला गुंतवणूकदारांचे आकर्षक स्थान बनवण्याच्या दृष्टीने त्यांच्या शिफारसी ध्यानात घेतल्या. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 पासून एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अनुषंगाने देशाच्या खासगी क्षेत्राच्या धोरणात्मक आस अपेक्षाची चाचणी पंतप्रधानांनी उद्योग प्रमुखाची त्यासाठी आपल्याला भेट घेतलेली दिसते. त्यानंतरची इम्पॉर्टंट न्यूज आहे, क्रॉप केअर फेडरेशनला RD श्रॉफ यांचा सत्कार. कीटकनाशके, खत, बियाणे आणि कृषी उपकरणे क्षेत्रातील 50हून अधिक भारतीय उत्पादकाचा महासंघ क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया
ने अलीकडेच आयोजित स्नेहसंमेलनात CCFI चे मानद अध्यक्ष RD श्रॉफ यांचा सत्कार केला. व्यापार आणि उद्योगातील कामगिरीबद्दल नुकतेच राष्ट्रपतीच्या हस्ते श्रॉफ यांना पद्मभूषण हा नागरी सन्मान बहाल झाला होता. या निमित्ताने हा समारंभ योजित करण्यात आला आपल्याला दिसतंय. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, स्टेट बँक सैन्य दलात सामंजस्य. बँकिंग अग्रणीय स्टेट बँकने सर्वरित तसेच सेवानिवृत्त संरक्षण दलातील जवान आणि अधिकारी यांच्यासाठी खास तयार केलेल्या योजनांचे फायदे देण्यासाठी नुकतेच सैन्य दलाशी सामंजस्य करार केलाय. या अंतर्गत तयार केलेल्या डिफेन्स सॅलरी पॅकेज मधून मूल्यवर्धित वैयक्तिक अपघात विमा, हवाई अपघात विमा, कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व विम्याचे कवच हे लाभ दिलेले आहेत. या सामंजस्य कराराप्रसंगी AG लेफ्टनंट जनरल हर्ष गुप्ता, लेफ्टनंट जनरल RP कलिता, स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालन यांनी एक प्रकारे ही जी स्कीम आहे याच्यामध्ये एक प्रकारे गाईडलाईन्स डिसाईड केलेले आपल्याला दिसतात. बिमस्टेक राष्ट्रांमधील समन्वय महत्वाचा. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं मत. पुण्यामध्ये पेनेक्स 21 चे उद्घाटन झालेले आहे. कोणत्याही साथीचा परिस्थितीचा सामना करताना जागतिक आणि सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. बिमस्टेक राष्ट्रांमधील सुव्यवस्थित प्रक्रिया आणि समन्वय मानवी जीवनात मोठी मदत करते. या अनुषंगाने बिमस्टेक राष्ट्रांमध्ये पेनेक्स 21 ही संयुक्त लष्करी सरावादरम्यान आपत्तीच्या काळात अधिसूचना, तयारी, प्रतिसाद यंत्रणा आढावा घेण्यावर जास्तीत जास्त भर दिलाय. पेनेक्स 21 हा बिमस्टेक राष्ट्रासाठी मानवतावादी सहाय्यक आपत्ती व्यवस्थापन होणारा संयुक्त लष्करी सराव पुण्यात 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत होत आहे. पेनेक्सच्या उद्घाटन प्रसंगी परिसंवादात ऑफलाईन माध्यमातून नरवणे बोलत होते. या सरावासाठी भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड या देशातील प्रतिनिधी, विशेष तज्ञ सहभाग घेणार असून पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल यांची उपस्थिती देखील याच्यामध्ये होते. पेनेक्स 21 याचे उद्घाटन झाले. यावेळी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास मित्र देशांना मदत करणे तसेच संसाधनाचा योग्य वापर करणे याचे आव्हानही याच्यामध्ये केलेले आपल्याला दिसते. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की पेनेक्स 21 हा कोणत्या राष्ट्रामध्ये एक प्रकारे केलेला लष्करी सराव आहे. तर ऑब्व्हियसली बिमस्टेक आणि इंडियामधील लष्करी सराव आहे. आपण बिमस्टेक बद्दल काही माहिती बघूया. बिमस्टेकचा जर फुल फॉर्म बघितला, द बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह ऑफ मल्टीसेक्टोरियल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह ऑफ मल्टीसेक्टोरियल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन एक रिजनल मल्टीलॅटरल कोऑपरेशन आहे बिमस्टेक. याच्यामध्ये 7 मेंबर्स कंट्रीज आहेत. त्या म्हणजे बांगलादेश, सेकंड भूटान, थर्ड इंडिया, नेपाळ, श्रीलंका ह्या मेंबर कंट्रीज आहेत. आणि साऊथ ईस्ट एशियापासून 2 कंट्रीज त्या म्हणजे म्यानमार आणि थायलंड. बिमस्टेक जो आहे तो साऊथ ईस्ट एशियाच नाही तर एक प्रकारे ग्रेटर हिमालय आणि बे ऑफ बेंगॉल याला देखील कनेक्ट करतो, या इकोलॉजिकल भागाला कनेक्ट करतो. आणि ह्याची स्थापना जी आहे ती 1997 मध्ये बँकॉक डिक्लेरेशन पासून याची स्थापना झाली होती. 1997 मध्ये बँकॉक डिक्लेरेशन जे आहे याच्यामुळे याची जी आहे स्थापना झाली होती. याच्यामध्ये पहिल्यांदा बांगलादेश, इंडिया, श्रीलंका, थायलंड यांचं इकॉनॉमिक कॉपरेशन होतं आणि नंतर हे बिमस्टेक झालं. आणि याचे उद्देश काय आहेत, बिमस्टेकचे उद्देश काय आहेत, तर बिमस्टेकचे उद्देश आहेत की जास्तीत जास्त एनेबलिंग एन्व्हायरमेंट फॉर रॅपिड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, की या भागात इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं, इक्वॅलिटी इन द पार्टनरशिप मध्ये इक्वॅलिटी आणणं, एज्युकेशन, सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये कोऑपरेशन वाढवणं, म्युच्युअल असिस्टंट, कॉमन इंटरेस्ट की कोलॅबरेशन असिस्टन्स एक प्रकारे प्रोव्हाइड करणं, कोलॅबरेशन आणि म्युच्युअल असिस्टंट की ज्या प्रोजेक्टमध्ये सहकार्य पाहिजे त्या प्रोजेक्टमध्ये असिस्टंट आणि म्युच्युअल कोऑपरेशन देणं. याच्या अंतर्गत विविध जे प्रोजेक्ट्स आहेत हे नामांकित केले आहेत की एक प्रकारे इम्पॉर्टंट प्रोजेक्ट जे आहेत बिमस्टेक अंतर्गत कलादान मल्टीमोडल प्रोजेक्ट जो इंडिया आणि म्यानमार साठी रेफर केलेला आहे कनेक्टिव्हिटीसाठी. त्यानंतर एशियन ट्रायलॅटरल हायवे जो आहे हा प्रोजेक्ट जो आहे एशियन ट्रायलॅटरल हायवे हा प्रोजेक्ट इंडिया, थायलंड आणि म्यानमार यांना जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी प्राप्त करण्यासाठी आहे. त्यानंतर BBIN नेटवर्क बांगलादेश, भूटान, इंडिया, नेपाळ मोटर व्हेकल अग्रीमेंट जो आहे तो याच प्रोजेक्ट अंतर्गत आहे. आता इंडियासाठी बिमस्टेकचं महत्व काय काय, कारण नेबरहुड फर्स्ट पॉलिसी की नेबर जे आहे ते बिमस्टेक मध्ये आहेत. ऍक्ट ईस्ट पॉलिसी देखील याच्यामध्ये इंडिया स्वतःची इम्प्लिमेंट करू शकतो.
आणि याची जी मिनिस्टरियल मीटिंग असते ती आपली एक्सटर्नल फॉरेन मिनिस्टर जे आहेत ते अटेंड करतात. आता याच्यामध्ये एक प्रकारे सार्कच्या कंपॅरिझन मध्ये बिमस्टेकची जी प्रोग्रेस आहे ती झालेली आहे, परंतु जेवढी प्रोग्रेस म्हणता येईल तेवढा फ्री ट्रेड अग्रीमेंट्स वगैरे साईन जे झालेले आहेत की आतापर्यंत बिमस्टेकचा एफटीए म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे तो अद्याप साईन नाही झालेला. 2004 मध्ये याच्यावर डिस्कशन झालं होतं, परंतु अजूनही ते डिस्कशन जे आहे ते पूर्णतः झालेलं नाहीये. अशा पद्धतीने आपण बिमस्टेक राष्ट्रांची जी आहे ती माहिती घेतली, बिमस्टेक ग्रुपिंगची माहिती घेतली. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे रिस्क फॉर आयर्न फोर्टिफिकेशन. फोर्टिफिकेशन म्हणजे एक्स्ट्रा न्यूट्रिशन ऍडिशन करायची. की आयर्न फोर्टिफिकेशन म्हणजे काय की एक प्रकारे एक्स्ट्रा जर फूड मध्ये ते न्यूट्रिशन अवेलेबल नसेल तर एक प्रकारे ऍडिशन करून फूड मध्ये एक प्रकारे एक्स्ट्रा न्यूट्रिशन द्यायचं. की आपल्या भारतामध्ये अॅनिमियाचं प्रमाण तर जास्त आहे, त्याच्यामुळे हे एक्स्ट्रा फूड फोर्टिफिकेशन केलं जातं. आणि नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या अंतर्गत जो सर्व्हे झाला होता त्याच्यामध्ये अॅनिमियाचं प्रमाण आपल्या भारतामध्ये जास्त होतं. आणि एक प्रकारे कन्सर्न्स काय आहेत आयर्न फोर्टिफिकेशनचे की एक प्रकारे रिस्क वाढू शकतं डायबिटीजची. की ऍडिशन तुम्ही केली याच्यामध्ये फोर्टिफिकेशनची तुमची रिस्क वाढू शकते डायबिटीजची, हायपर टेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल. आणि भारत ऑलरेडी जो आहे की डायबिटीजची कॅपिटल आहे, डायबिटीजचं कॅपिटल म्हणून इंडियाला ओळखलं जातं की ऑलरेडी इंडियामध्ये डायबिटीजचे रुग्ण खूप जास्त आहेत. आणि त्याच्यामुळे मायक्रो डिफिशियन्सी जे मायक्रोन्यूट्रियन डिफिशियन्सी आहेत याच्यासाठी प्रॉपर फूड घेणं आवश्यक आहे की फूड फोर्टिफिकेशनची त्याला गरज नाही पडली पाहिजे. ओके, तर ही आपण आर्टिकल बघितलं की रिस्क काय आहेत आयर्न फोर्टिफिकेशनच्या. आफ्टर नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आफ्टर 50 इयर्स घारियल रिटर्न टू बियास कन्झर्वेशन रिझर्व. ही जी घारियाल आहे ती बियास कन्झर्वेशन रिझर्व मध्ये, आता जी घारियाल आहे ज्याला सक्सेसफुली रिइंट्रोड्यूस केलं होतं बियास रिव्हर मध्ये पंजाबच्या, ही मगर आहे घारियाल. आणि ही जी आहे की एक्सटिंट एक प्रकारे एक्सटिंट झाली होती, प्रजाती सापडतच नव्हती, नामशेष झाला होता. आणि ही जी क्रोकोडाईल आहे ही फिश इटिंग क्रोकोडाईल आहे. घारियाल जी आहे ती फिश इटिंग क्रोकोडाईल आहे. आणि घारियाल एक क्रिटिकल एंडेंजर्ड म्हणून घारियालची एक प्रकारे क्रिटिकल एंडेंजर्ड म्हणून आयुसीएनच्या रेड लिस्टमध्ये क्रिटिकल एंडेंजर्डच्या स्टेटसला घारियाल ठेवलेली आहे. तर आयुसीएन जे आहे की त्याच्या अनेक लिस्ट पब्लिश करतं की कोण रेड लिस्ट मध्ये आहे, क्रिटिकल डेंजर कोण आहे, थ्रिटन स्पेसिस कोण आहेत, अशा आयुसीएनच्या लिस्ट असतात. त्याच्यामध्ये क्रिटिकल डेंजर इंडेंजरचा जो आहे तो दर्जा दिलेला आहे. आणि याच स्पेसीज ज्या आहेत, घारियाल ही जी पेशी आहे ती आपल्या शेड्यूल 1 वाईल्ड लाईफ ऍक्ट अंतर्गत त्याचा 1972 यांचा जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत याची शेड्यूल 1 मध्ये ही लिस्ट आहे. आणि याचं जे रिइंट्रोडक्शन आहे आपल्याला सापडलेली आहे बियास रिव्हर पंजाबमध्येच, ही आपल्याला घारियाल स्पेसिस अजून सापडलेली आहे. आणि याचं कन्झर्वेशन रिझर्व एक प्रकारे त्याच्यामुळे स्थापण्यात येणार आहे. ही माहिती बघितली आपण घारियाल बद्दल. आता जी आपली मगर असते सिंपल मगर, ही मगर जी आहे ही मार्श क्रोकोडाईल म्हणून ओळखली जाते. ही घारियाल आहे ही मार्श क्रोकोडाईल म्हणून ओळखली जाते. आता याचं कन्झर्वेशन स्टेटस बघितलं, ही फ्रेश वॉटर स्पेसी मगर जे आहेत ही फ्रेश वॉटर मध्ये जास्तीत जास्त आढळतात. फ्रेश वॉटर मध्ये बघितलं आयुसीएन स्टेटस जे आहे मगरचं, आयुसीएन स्टेटस जे आहे ते आहे वल्नरेबल, म्हणजे जास्तीत आहेत मगर जास्त आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर साल्ट वॉटर क्रोकोडाईल असतात की ज्याच्यामध्ये खाऱ्या पाण्यामध्ये ज्या सापडतात अशा मगर असतात साल्ट वॉटर क्रोकोडाईल, की ज्यांचं जे आहे की ईस्टर्न कोस्ट इंडियाचे जे ईस्टर्न कोस्ट आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त या साल्ट वॉटर क्रोकोडाईल सापडतात. आणि यांचं स्टेटस लिस्ट कन्सर्न म्हणजे एक प्रकारे लिस्ट कन्सर्न हा स्टेटस जो आहे आयुसीएनचा स्टेटस दिलाय, एकाला वर्नरेबल एकाला लिस्ट कन्सर्न आणि क्रिटिकली एंडेंजर हा स्टेटस जो आहे तो घारियालला दिलेला आपल्याला दिसतोय. अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. सो दॅट थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल.